हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर इकडे तुम्हाला मी दिसते, आहो दिसतायत आणि ही राजनी दिसतीये। तर राजनीचा एक व्हिडिओ मी अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे। त्यामध्ये मी सांगितलं होतं की राजनी कशी आहे, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर आहोंना संशय होता की राजनी जी आहे तर कुठेतरी चिरलेली आहे आणि तर आहोंचं म्हणणं हे खरं ठरलेलं आहे आणि आता राजनी ही रात्रभर भरून ठेवलेली आहे। त्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बघितलं तेव्हा जे आहे तर साईडनं थोडा जरी हात फिरवला ना तर माती लागत होती हाताला, हे तुम्ही बघू शकता। तर त्यामागचं कारण म्हणजे असं की ती राजनी चिरलेली नाही तर व्यवस्थित भाजलेली नव्हती। कारण चिरलेली असतं तर कुठे एकाच ठिकाणामधून पाणी आलं असतं बाहेर, पण तसं नाही। तर ती आधीचा अर्धा भाग जो आहे ना तो पूर्ण मातीने असं चिपचिप झालेला होता, त्यामुळे ती व्यवस्थित भाजलेली नव्हती। तर आम्ही परत ज्यांच्याकडनं घेतली तिथे आलो, त्यांना सांगितलं। ते बोलले की आता लाल माठ नाही, तुम्ही ती व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्ण काळे माठ आहे। तर ते बोलले की धुलिवंदनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भेटेल। नंतर आम्ही वाट बघितली आणि आता इकडे दुसऱ्या दुकानामध्ये आलो होते, तिकडे सगळे तुम्हाला लाल माठ दिसतात, कारण मला लालच माठ घ्यायचा होता। काळा माठ मी बरेच वर्षापासून वापरते, पण आता काळा माठ मला तसं वेगळा, मी म्हटलं चला आता ह्यावेळेस आपण लाल माठ घेऊन बघूयात। तर माझा हा पहिलाच माठ आहे तर लाल माठ। तर यामधलं पाणी कसं गार होते तर हे मला वापरल्याच्या नंतरच मला कळेल। तर इकडे तुम्ही बघू शकता आता आहो आणि मी रात्रीची वेळ आहे आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत। तर ते आता माठ खूप चांगला आहे आणि त्यांची अशी गॅरंटी किंवा माठामध्ये पाणी थंडच होणार। आणि यांचा ॲड्रेस आहे भोला नर्सरी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तिथं दिलेला आहे। आणि यांच्याकडं उत्कृष्ट दर्जाचे माठ भेटतात आणि चांगल्या क्वालिटीचे माठ भेटतात, तुम्ही बघू शकता। आणि हे भाजलेले माठ आहे, याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला उडानपुलाजवळ एक नर्सरी आहे भोला नर्सरी म्हणून, तिथे तुम्हाला भेटेल। हे स्वर्ग हॉटेल भोला नर्सरी, हां भोला नर्सरी स्वर्ग हॉटेलच्या बाजूला रेल्वे स्टेशन रोडला आहे, जुना जालना। तुम्ही काय बोलसाल भाऊ, दोन शब्द? मटका चांगला आहे असं सांगता येते। ठीक आहे, घ्या मग आता द्या पैसे। तर इकडे तुम्ही बघू शकता इथे आता आम्ही हा माठ घेतला आहे आणि खूप छान माठ मिळतात यांच्याकडे। काही गोल आकाराचे आहे तर काही उभ्या आकाराचे आहे। तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या जालन्यामध्ये जे कोणाला माहिती नसेल की माठ शक्यतो म्हणजे आता उन्हाळा आहे आणि माठाची गरज आहे, कारण पाणी थंड, फ्रीजपेक्षाही माठातलं पाणी पिणं शरीरासाठी खूप चांगलं असतं। फ्रीजमधलं पाणी न पिता तुम्ही आवर्जून म्हणून तुम्ही माठामधलंच पाणी प्या। तर आता इथे घरी आलो आहे, आता इथे घरी आल्याच्या नंतर जे आहे तर माठ मी थोडंसं हिसवून त्यामध्ये पाणी घालून धुवून घेतला, कारण तो जो आहे ना तो भाजलेला असतो आणि आतमध्ये त्याच्यात थोडीशी अशी पांढरी पांढरी राख असते, त्यामुळे थोडंसं अगोदर हिसवून घ्यायचं आपल्याला आणि नंतरभर भरून ठेवायचं, त्याच्यातलं पाणी नाही प्यायचं। तर रात्रभर माठ असा भरून ठेवायचा, साईडनं पण ओला करून तो भरून ठेवायचा। दुसऱ्या दिवशी परत ते पाणी जे आहे ते झाडाला किंवा ओतून द्यायचं आणि नंतर जे आहे तर त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। तर एक सॉफ्टवाली घासणी घ्यायची, त्यावर थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घालूनच एक हात फिरवून घ्यायचा आणि छान असं व्यवस्थित 2-4 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर प्यायला हा भरून ठेवायचा। तर अशा प्रकारे जे आहे तर मी नवीन माठ कसं वापरायचं इथे छोटीशी टिप्स तुम्हाला सांगितलेली आहे। उन्हाळ्यामध्ये माठाचं गारगार पाणी प्या आणि स्वस्त राहा। भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये।